आज आपण ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरीची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील विभाग 4 इंग्रजी पाहणार आहोत. रेड द वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर अँड फाइंड विच वन ऑड आउट. ऑड म्हणजे वेगळा शब्द हुडकून काढायचा आहे. पहिला आहे शूट, दुसरा आहे स्टॉप, तिसरा आहे लास्ट, चौथा आहे शेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 लास्ट हा वेगळ्या उच्चाराचा शब्द आहे. प्रत्येक शब्द हा यस ने सुरू झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. सॉलो द रायडल. आय हॅव 4 लेग्स. मला 4 पाय आहेत. पण आय कॅन नॉट वॉक. मी चालू शकत नाही. हू एम आय. मी कोण. ब्लॉक म्हणजे बैल, हॉर्स म्हणजे घोडा, डॉग म्हणजे कुत्रा, टेबल म्हणजे आपला टेबल, म्हणून पर्याय क्रमांक 4. कारण टेबलला 4 पाय आहेत पण तो चालू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. फाइंड द शेप ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचा शेप कुठं आहे? हा आहे ट्रायंगल, सर्कल येत आहे 4 नंबर, पर्याय क्रमांक 4. Fill in the blank. I am dash dash standard 3. In म्हणजे आत. मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. तिसरीत. इन म्हणजे आत. तिसरीत, म्हणून पर्याय क्रमांक 2. Which of the following is not a fruit? इथं ऑरेंज फ्रूट आहे. गवा म्हणजे पेरू फ्रूट आहे. ब्रिंजल हे काय व्हेजिटेबल आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. मँगो हा आंबा हे सुद्धा फ्रूट आहे. तिने काय सांगितले? जे फळ नाही म्हणजे ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांगे. वांगे काय आहे? व्हेजिटेबल, म्हणून पर्याय क्रमांक 3. सिलेक्ट द इनकरेक्ट मोटो. चुकीचे बोधवाक्य शोधायला सांगितलं आहे. मग यातलं चुकीचं कोणतं आहे? एक आहे वॉटर द प्लांट, हे योग्य आहे. प्लांट ट्रीज हे पण बरोबर आहे. सेव्ह ट्री हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 कट द ट्री हे चुकीचं आहे. झाडे कापा, म्हणून पर्याय क्रमांक 4 इनकरेक्ट आहे ते. फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ज. The elephant is dash dash but the mouse is dash dash. The elephant is young but the mouse is old. हे चुकीचं आहे. The elephant is big. हत्ती मोठा आहे. पण the mouse is small. त्याचे तोंड लहान आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. सिलेक्ट प्रॉपर ॲक्शन वर्ड. सील ॲन ॲपल, वॉश ॲन ॲपल, एट ॲन ॲपल, मग काय येईल? कट ॲन ॲपल. पर्याय क्रमांक 1. कारण ओपन ॲन ॲपल असतं का? नाही. मेक ॲन ॲपल होत नाही. राईड ॲन ॲपल होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. विच वन ऑफ द गिवन नंबर इज इनकरेक्ट. चुकीचा नंबर शोधायला सांगितला आहे. पर्याय क्रमांक 1 20, 40, 50, 90. पर्याय क्रमांक 2 40 ची स्पेलिंग चुकीची आहे. FORTY 40 असतं. इथं आहे TWENTY 20 हे बरोबर आहे. FIFTY 50 ही सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. NINETY 90 ही सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. 40 ची स्पेलिंग चुकीची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द करेक्ट पिक्चर ऑफ पॅरोट. या चित्रामधील पोपट कोणता आहे ते शोधून काढायचं आहे. हे आहे स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. क्रो म्हणजे कावळा. हे आहे आऊल म्हणजे घुबड. पर्याय क्रमांक 3 पॅरोट. टुडे इज युअर फ्रेंड्स बर्थडे. व्हॉट विल यू से हिम.
आज तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, तुम्ही त्याला काय म्हणाल? थँक्यू, नाईस, ऑल द बेस्ट. आणि पर्याय क्रमांक 3, हॅपी बर्थडे टू यू डिअर फ्रेंड. पर्याय क्रमांक 3, कारण त्याचा आज वाढदिवस आहे. विच वन इज द गुड हॅबिट? आय नेवर हेल्प माय फ्रेंड. आय स्टडी एव्हरी डे. आय वेस्ट वॉटर. आय नेवर ईट व्हेजिटेबल. आय स्टडी एव्हरी डे ही चांगली सवय आहे. त्यांनी काय विचारलंय? विच वन इज द गुड हॅबिट्स, तुमची चांगली सवय. आय नेवर हेल्प माय फ्रेंड, मी मित्रांना मदत करत नाही, ही चांगली सवय नाही. आय नेवर ईट व्हेजिटेबल, मी पालेभाज्या खात नाही, ही पण चुकीची आहे. आय वेस्ट वॉटर, मी पाणी नाश करतो, ही सुद्धा चुकीची आहे. आय स्टडी एव्हरी डे, मी प्रत्येक दिवशी अभ्यास करतो किंवा मी दररोज अभ्यास करतो. इफ डक वॉक देन फिश, रन म्हणजे पळणे, जंप म्हणजे उडी मारणे, ट्रॅक म्हणजे चालणे आणि स्विम म्हणजे पोहणे. पर्याय क्रमांक 3, स्विम. विच डे कम बिफोर थर्सडे? पर्याय क्रमांक 1, वेन्सडे. बिफोर म्हणजे थर्सडेच्या अगोदर, बिफोर म्हणजे अगोदर, आफ्टर म्हणजे नंतर. इथं काय विचारलंय? बिफोर म्हणजे अगोदर, वेन्सडे झाल्यानंतर थर्सडे येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1. कम्प्लीट द प्युझल. HOUSE हाऊस, SISTER, HOUSE हाऊस आणि SISTER सिस्टर, O आणि S. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे.